सियावर रामचंद्र की जय. रावणाने अंगदाच्या मनामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, आपलेपणा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. अंगदाचा शत्रू खरा राम आहे हे पटविण्याचा प्रयत्न केलाय आणि आपण जरा बोलू म्हटलंय. अनेक मालिकांच्या मधून, अनेक चित्रपटांच्या मधून, अनेक कथांच्या मधून आता एक कथा सांगितली जाते आणि ती कथा मूळ वाल्मिकी रामायणात आपल्याला दिसत नाही. म्हणजे थेट त्याच्यात ती कुठे दिसत नाही युद्धकांडाच्या मध्ये, पण तरीही ती कथा आहे म्हणून सांगतो. अंगदाने विचार केलाय की याच्याशी बोलायचंय, तेवढीच संधी मिळते, अजून आपण प्रभूचा निरोप नीट देऊ शकलो तर ठीक आहे. तो म्हणतो बोलायचंय ना, तर मग बोलायचंय तर जरा बरोबरीत बसलं पाहिजे. बरोबरीत कसं? तू ज्या उच्चासनावर आहेस तेवढ्याच उंचीवर मी असलं पाहिजे. आता रावण तर काय तेवढं उच्च आसन देणं शक्य नाही. अंगदानी हनुमंताच्या प्रमाणे आपली शेपटी वाढवायला सुरुवात केली आहे. बरं, गंमत अशी, शेपटी वाढली की याला वाटते भीती, कारण आधी शेपटी वाढली होती, लंका जळून गेली होती. आता यानं अजून शेपटी वाढवली तर काय घ्या. बरं, काय कळायला मार्ग नाही. हे वानर शेपटी वाढवतेत, लंका वाटोळं करून टाकतेत, रिकामा ताण. आता काय होणार आहे ही भीती रावणाच्या मनामध्ये आहे. अंगदानं आपली शेपटी वाढवायला सुरुवात केली आहे आणि रावणाच्या दरबारात त्या शेपटीच्या आटोळ्या पिटोळ्या घालून एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक अशा वेटोळे घालत 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 ती शेपटी उंच 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 करत त्यानं अगदीच रावणाच्या बरोबरीच्या आसनाच्या बरोबरीत घेऊन गेलाय आणि एक उडी मारून थेट आपल्याच शेपटीवर बसून बरोबरीचं आसन तयार केलंय. रामाचा दूत आहे तो, लुंग्या सुंग्याचा दूत आहे का? म्हणजे रावणाच्या समोर असा हात जोडून उभा राहिला, हे रावण उंच बसलाय कुठेतरी, अंगद असा खाली उभा आहे आणि तो म्हणतो दशानना हे ते म्हणला मी राजदूत आहे. दशरथ नंदन श्रीरामाचा दूत आहे, अयोध्यापती श्री रामचंद्रांचा दूत आहे, सूर्यवंशाच्या राजाचा दूत आहे, किष्किंधापतीचा मुलगा आहे आणि त्या जगाच्या अधिपतीचा दूत म्हणून आलोय. बात करनी है तो जरा बराबरी से करेंगे ना. रावण त्या पराक्रमाकडे बघून हक्का बक्का आहे. तो म्हणतोय, तो बसलाय समोर वर असा उंच. तो म्हणला आता बोल, काय बोलायचंय? तू म्हणतोयस ना माझे वडील तुझे मित्र होते, मित्र म्हणून आहे तुझ्या बरोबरीत आलो. तू म्हणतोयस ना मी राजाचं पोरग आहे, बरोबरीत आलो. मी रामचंद्रांचा दूत आहे, तुझ्या बरोबरीत आलो. आता बोल काय म्हणायचंय ते. रावण म्हणतोय की तुझे वडील माझे चांगले मित्र होते, त्यांचे माझे संबंध उत्तम होते. माझी विनंती आहे की तू माझ्या बाजूनी यावं, रामाचा नाद सोडावा. तुला तुझं राज्य मी मिळवून देईन, किष्किंधेचा राजा तुला करेन. तू किष्किंधेचा राजा होशील, तुझ्या वडिलांचा सन्मान राखला जाईल आणि तू माझ्या बाजूने आलास तर तुझ्या कीर्तीत यशात वाढ होईल. रावणाचा मित्र म्हणून वावरू लागशील. विचार कर, आता आपल्या वडिलांना मारलंय असं सांगितल्यावर याला वाटलं की बहुतेक हे बदलेल आणि पुन्हा राजा व्हायला मिळणार आहे. तो म्हणतो रावणा, अरे काय गोष्टी सांगतोयस तू मला? किष्किंधेचा राजा तर मी महाराज सुग्रीवाच्या नंतर होणारच आहे, कारण माझा युवराज पदावर अभिषेक झालाय. रामचंद्रांनी किष्किंधा राजा मी होणार आहे हे सांगून ठेवलंय, त्यामुळे त्याची चिंता तू नको करू. किष्किंधेचा राजा व्हावं की नाही हे मी ठरवीन, रामचंद्र ठरवतील, महाराज सुग्रीव ठरवतील. राहिला प्रश्न मारल्याचा, तर माझ्या वडिलांनीच मृत्युमुखी पडता पडता मला सांगितलंय की रामचंद्रांची साथ सोडू नकोस. त्यामुळे माझ्या वडिलांना मी शब्द दिलाय, रामाची साथ सोडणार नाही. रामाची बाजू सोडून रावणाकडे जायला की मी मूर्ख आहे. लक्षात घ्या अंगद काय बोलतोय ते. आपल्या सगळ्यांना हे कळलं पाहिजे. राज्य मिळणार आहे म्हणून रावणाकडे जायचंय का? चांगल्याची साथ, मला राज्यपद मिळणार आहे, मी मुख्य होणार आहे, मला मिरवायला मिळणार आहे, मला सुखाच्या वर्षावात राहायला मिळणार आहे, म्हणून चांगल्याची साथ सोडून जायचंय का रावणाच्याकडं? ठरलं पाहिजे. दशानन असतो तो, 10 तोंडांनी 10 गोष्टी बोलू शकतो.
आपण ठरवायचंय. तो म्हणतोय की राज्य वगैरे या सगळ्या गोष्टी रामाच्या सहवासाच्या खूप पलीकडच्या आहेत. त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाहीये मला. तू नकोस सांगू काय द्यायचं काय नाही ते. मी तुला जे मागायला आलोय त्याविषयी बोल. आणि राहिला प्रश्न पराक्रमाचा, तर बाकी सोड रे म्हणाला. बाकी सोड. पराक्रम 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 काय असतोय मी तुला दाखवतो. तुझ्या सगळ्या दरबारात एकही माणूस असा पराक्रमी नाही जो मला पराभूत करू शकेल. रावण जरा हक्का बक्काचा आहे. आता ही कथा मूळ रामायणात नाहीये, तरीही मी तुम्हाला सांगतोय, कारण ती बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या लोककथांच्या माध्यमातून आलेली आहे. म्हणलं अशा एकही वीर तुझ्या दरबारात नाही जो मला पराभूत करू शकेल. म्हणलं असं? हो म्हणला मी. चल, रामचंद्रांच्या वतीनं मी तुला शब्द देतो. म्हणले काय? मी तुझ्या दरबारात उभा राहीन. तुझ्या दरबारात उभा राहिल्यावर माझा पाय तुझ्या कुणीही वीराने उचलून दाखवावा. मला पाय उचलून फेकून दिलं ना तर रामचंद्रांसहित परत निघून जायची हमी माझ्याकडे लागली. अरे दूत याला म्हणतात. आपल्या ताकदीवर विश्वास असतो. माझा पाय उचलशील तर रामचंद्र जातील. ते सगळा नाच सोडून देऊन, युद्ध नाही काय नाही काय नाही, सगळं सोडून देऊन निघून जातील. याला म्हणतात भक्तीवरचा विश्वास. याला म्हणतात देवावरचा विश्वास. अंगदाला ठाऊक आहे आपल्या पायाला धक्का लावणं, उचलणं काय, हलवणं शक्य नाही. हलवणं शक्य नाही. नाहीतर आपल्याकडचे असतात देवा देवा. मग ते एक देव ऐकत नाही दुसरा, दुसरा ऐकत नाही तिसरा. देवा महादेवा, एक लोटा जल, एक बेलपत्र, लेकरू काही होतच नाही. अरे एक लोटा जल आणि एक बेलपत्र घालून लेकरू होत नसतं. त्यासाठी वेगळी कामं करावी लागतात. नाहीच कळत आम्हाला, पण आमचं चालू आहे. एक लोटा जल, एक बेलपत्र. महाराजावर विश्वास आहे का महादेवावर विश्वास आहे माहित नाही. मग रुद्राक्ष नाही जमलं, महादेव दिला सोडून. आता हारे का सहारा नवीन देव काढला, तिकडे जाणं चाललंय. त्याच्यावर नाही विश्वास. आता दुसरा गणपती निघणार, पुन्हा कुठे मारुती निघणार. बिचाऱ्या मारुती स्वतःच लग्न झालं नव्हतं, त्यांनी यांच्या लेकरासाठी प्रयत्न करायचे. चाललंय आपलं. प्रत्येक वेळेला देव बदलून काम चाललंय. प्रत्येक वेळेला देव बदलून काम चाललंय. अंगदाला असा विश्वास आपल्या रामचंद्रावरती आहे. तो म्हणतो माझा पाय उचलून दाखवायचा रे. पाय उचलून दाखवला की सगळं माफ करून टाकतो. आणि तो आपल्या शेपटीच्या सगळे वेटोळे घातलेले काढून रावणाच्या दरबारामध्ये पाय जमवून आपल्या मांडीवर हात ठेवून उभा आहे आणि असेल दम त्याने यावे अशी घोषणा करतोय. आता रावणाला वाटतंय बरं झालं की, बरंच झालं ना बाप्पो, कामच झालं ना. ह्याचा पाय उचलायचा आणि फेकून द्यायचं. पण अंगदाचा पाय उचलणं एवढं सोपं आहे का? बघूया काय होतंय ते पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.